आली आहे मी पहिल्या कामावरती. व्हिडिओला सुरुवात करते मी पहिल्या कामावरून. पण मला घरून काही घेता नाही आलं, कारण का सकाळची खूप घाई वगैरे असते. मुलांना चे टिफिन वगैरे भरायचे आणि परत ह्या लोकांना पण ऑफिसला जायचं असतं म्हणून यांचे टिफिन असतात. तर मी आल्यावर कामावर बघा मी काय बनवलेलं आहे ते. तर मी पहिल्या कामावर बनवलेले आहे भेंडी फ्राय आणि आलू फ्राय. हे मी सिंधी रेसिपी आहे म्हणून हे तळून घेऊन बनवलेले आहे. त्याच्यानंतर मी नाश्त्यासाठी बनवलेलं आहे पोहे आणि मी बनवलेल्या आहेत फुलक्या. अशा छान छान सॉफ्ट सॉफ्ट फुलक्या बनवलेल्या आहेत. आणि आता मी जाणार आहे दुसऱ्या कामावरती. तर मी दुसऱ्या कामावरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल तिथे काय बनवायचं किती काय नाही. तर मी आत्ता आलेली आहे दुसऱ्या कामावरती. तर मी दुसऱ्या कामावरती येऊन बनवलं होतं डाळ खिचडी, मसाला खिचडी आणि पोहे बनवले होते नाश्त्यासाठी. अशी मसाला खिचडी बनवली आणि हे बनवलेले आहेत पोहे. आणि मी जाणार होते आत्ता, किचन वगैरे स्वच्छ केलेलं आहे आणि मी जाणार होती आत्ता तिसऱ्या कामावरती. तर मी तिसऱ्या कामावरती आलेली आहे आणि मी इथे बनवलेलं आहे साऊथ इंडियन रेसिपी आहे. हे साऊथ इंडियन रेसिपीने बनवायला लागतं हा स्वयंपाक. तर मी इथे बनवली होती डाळ पालक आणि ही त्यांच्याच पद्धतीने केली होती मी साऊथ इंडियन स्टाईल. आणि मी डाळ पालक बनवली आणि इथे पण मी भेंडीच बनवलेली आहे. ती भरलेली भेंडी बनवलेली. ती पण मी याची रेसिपी शूट केली, तुम्हाला वेगळी मी माझ्या यूट्यूब चॅनलला टाकेल. आणि मी याच्यात राईस केला होता. आणि नाश्त्यासाठी मी बनवलं होतं, त्यांनी नाश्ता खाऊन घेतला त्याच्यामुळं मला काही दाखवता नाही आला. आणि किचन वगैरे क्लीन करून मी निघालेली आहे आता चौथ्या कामावरती. तर मी चौथ्या कामावरती आलेली आहे आणि तर मी इथे बनवलेलं आहे ह्याचं मशरूम सूप बनवलेलं आहे. याचा कलर असा असतो पण टेस्ट खूप छान आहे. आणि मी इथे बनवलेला अंडा मसाला आणि आता मी इथे बनवलं होतं स्टीम राईस बनवून नंतर मी किचन पण अशा प्रकारे स्वच्छ क्लीन केला होता. आणि मी जाणार होते आता माझ्या 5व्या कामावर. तर मी इथे फक्त फुलक्या बनवते. तर मी इथे आल्यानंतर बनवल्या होत्या अशा प्रकारे खूप छान आणि सॉफ्ट फुलक्या बनवल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मी असं किचन पण स्वच्छ केलं होतं. आणि 1 कप चहा असतो बनवायचं तिथे. फक्त चहा आणि फुलक्या केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मी माझ्या घरी जाणार होते आणि मी आता चालली होती घरी. माझी सगळी कामं ओरखली होती. आणि माझ्या यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.